अभिगुरु अकॅडमी JEE नीट MHT CET या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम पर्याय। अकॅडमीची वैशिष्ट्ये 11वी 12वी कॉलेजची सोय, 8वी 9वी 10वी फाउंडेशन बॅचची सोय, प्रशस्त हॉस्टेल आणि मेसची सोय, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, क्रॉप सायन्स आणि IT विषयांची सोय। आपल्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला साथ देऊयात अभिगुरु अकॅडमी सोबत। आमचा संपर्क 7722 000009 83 90 00 26 37। पत्ता हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, विद्या प्रतिष्ठान कॉलेज शेजारी, MIDC बारामती। रामकृष्ण हरी मंडळी, गणा पहिलवान YouTube चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पंढरीची वारी हा आषाढी एकादशी निमित्तचा स्पेशल एपिसोड। आणि आम्हाला आशा आहे की हा एपिसोड आपल्याला नक्कीच आवडेल। आणि मला ओळखलं नाही म्हणताय? अहो, मी तुमचा लाडका पका प्रकाश होय, दिसतोय ना कीर्तनकार महाराजांसारखा? तर नक्की तुम्ही सुद्धा पंढरपूरच्या आषाढी वारीच्या या आजच्या एपिसोडचा आनंद घ्या। गणा पहिलवान या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे सगळे व्हिडिओ पाहत राहा। आणि हो, 100वा एपिसोड धूमधडाक्यात येणार आहे। भेटूयात 100व्या एपिसोडमध्ये सुद्धा। रामकृष्ण हरी। गणा का बोलावलंय फोन करून सगळ्यालाच? बाजीनाना, अमोल, आनंद झालाय माझ्या मनाला। सोन्याचा दिसा आज उगवला का? कारण बी तसंच आहे। काय झालं, रात्री मी आणि प्रीतम बसलो होतो, तर प्रीतम मला काय म्हणला माहिती, गणा आपल्याला म्हणला वारीला जायचंय, आपल्याला पालखी बरोबर चालायचंय। तर माझ्या असं डोक्यात आलं माहिती का, की हो का, सुखात आपण सगळी बरोबर आहे, दुःखात पण आपण सगळी बरोबर आहे। तर पालखीत जाऊन जो आनंद मला मिळणार आहे, जो मेवा मला मिळणार आहे, तो मेवा माझ्या भावांना मिळावा हीच माझी अपेक्षा आहे। म्हणून मी प्रीतमला काय म्हणलं की आपण दोघांनी जायचं नाही तर आपण सगळ्यांना घेऊन बरोबर पालखीला जायचं या आणि वारी पूर्ण करायची। काय झालंय गणा, मस्त माझ्या मनातलं बोलला तू। मला सुद्धा लय वारीला जावं वाटतंय, म्हणजे गेल्या वर्षी ह्या वर्षी रेग्युलर जावं वाटतंय। हा ना, पण काय झालंय माहितीये का, इतकं व्याप आहे ना माझ्या माग, ह्याव का घरची काम आहे, ती दुकानचं व्याप आहे। परत तुम्हाला सांगतो त्यात आमची बायको, मी जर गेलो का नाही किंवा कुठं जायचं म्हणलं का नाही, अहो नाकडोळ मुराडते। अहो काय राव ना बोलताय, समजा उद्या तुम्ही मेलाच, नाही मरत नाही पण एक उदाहरण देतोय, समजा उद्या तुम्ही मेलाच तर तुमचा संसार बंद होणार आहे का तुमची बायको तुमच्या मागे सती म्हणून येणार आहे? पण नीट बोलावं का? दुःखाचं मूळ कारण संसार आहे। संसार तुमच्या 5वीलाच पुजलेला आहे। 3 आठवडे बाहेर पडा, वारीला जाऊ, आनंद घेऊ। आणि हेच पुण्य आपल्या बरोबर येणार आहे। वर गेली आहो, हितला बँक बॅलन्स वर चालत नाही, कर्माचा बँक बॅलन्स घेऊन जावा लागतो वर, तेव्हा देव पावतो। नाहीतर मग तिथं यमाचा दूत असतो ना, असा पालता पाडतून जी चापकाचा ठोका मारतो, चना 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 कार पक्या। काय करा माहितीये का, पुण्याच्या गोष्टी तुम्हीच करा, मी जातो, मला जरा दर्शनला खाऊ घालायची। अरे थांब की पका, कुठं चालला? हे तर 4 माणसं बसले, ती काय गणेश बाबा कीर्तन सांगायला लागले, ऐका तुम्ही, जाऊ द्या मला। हे कीर्तन नाही का पक्या, जीवनात सत्य सांगतो या। बरं हो, तुला नाही यायचं ना, ह्यांच्याकडे दूध घालतोय का नाही तू? चेअरमन तुम्ही पहिले निघा, तुम्ही निघाला का नाही ह्यो मना निघतो या। अरे गाणं मला कसं येता येईल? दुधाचा धंदा म्हणजे तुला माहितीये नासका धंदा आहे सगळ्यात। मी इथनं निघून गेल्यावर सगळी डेअरीचं उलट सुलट होईल की, कसं येता येईल? होय ना, दुधात धंदा नासका नाही, ह्यो माणूस नासका आहे। तेच मला म्हणायचं होतं, आणि नासका धंदाच करणार आहे माणूस या। मग अरे बाबा तसं नसतंय, ज्या डोक्या वाचतंय त्याला कळतंय। अहो चेअरमन तुम्ही पुढे चला, तुम्ही पांडुरंगाच्या वाटेला चला, पांडुरंग स्वतः येऊन तुमची दूध डेअरी सांभाळेल, आलं लक्षात? मग तुम्ही एक पाऊल तर पुढे टाका राव। अरे बाबा नो, बर का तुम्ही हाय निवांत, तुम्ही जावा। काय होतं या, तुम्ही उगा आपलं ही सगळ्याचा गोंगारडा घालत बसत जाऊ नका। मी काय म्हणतोय, तुला जायचंय ना, जा की तू एकटा, कशाला बाकीच्यांना पाखरं दाखवतो यार? करू दे की परपंच सगळ्यांना। तुला माहितीये का, तुकाराम महाराजांनी सांगितलंय, प्रपंच करावा नेटका, आणि मग बाकीचं काय असेल नसेल ती। म्हणून मला माझा प्रपंच नीट नाटका करू दे, माझी सगळी कामं करू दे, कशाला मला तू पाखर दाखवतोय? होय, म्हणजे तुकाराम महाराजांनी तेवढंच सांगेल त्यांना ठेवलं का, की आधी संसार करावा नेटका, नंतर परमार्थ साधावा। मग तुकाराम महाराज ही बी म्हणतात,
संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ ती नाही का ध्यानात आलं तुझ्या? नाही ही काय अभंग आहे का? नाही नाही अभंग नाही, आमच्या तोंडाचं नाही वाक्य हे. अरे तुकाराम महाराजांनी सांगितलंय कर ना, मी का अडवलंय का? वर्षभर संसारच करायचा ना, पण एक 3 आठवडे देवासाठी तर काय फरक पडतो या? नाही पण कसं आहे का ना माहितीये का, मी बी मागच्या 4-5 वर्षापासून म्हणतोय जाईन. पण सोपं आहे का सांग बरं तू? इथली कामं, शेतीतली कामं, जर्शनची कामं. अरे एक दिवस नाही जर्शनला खाऊ घातलं तर काय होईल माझं? मूड काढलं पाके उचल मला फेडायची. एक काम करा, तुम्हाला कोणाला यायचं नाही ना, नका येऊ. आमल्या तू चल, आपण तिघं जाऊ. चल मग काय, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, तुझा आहे तुझ्यापाशी परंतु तुला मी दिसेन अशी. तर हे कसला अभंग? अरे विठ्ठल सावळाय. हा इकडं तिकडं काय होडाकताय तुम्ही? अरे माझ्या पाशीच मी सावळाय, अरे विठ्ठल माझ्या पाशीच आहे, दर्शन घ्या माझं. अरे 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 बाळा, विठ्ठल सावळा होता, तुझ्यासारखा काळा डांबरागत नव्हता. ए गाना काय बी बोलतो का तू? अरे उस डोंगा परी रसनो हे डोंगा आणि काय भुलला सिवरली या रंगा. साक्षात इथं पांडुरंगाचं रूप आहे. काय ते तेज देवा, दर्शन द्या. आता कामाला मी. अरे म्हणजे काय आता तुम्ही ह्याला पांडुरंग केला काय? मग काय सावळं रूप आहे. अरे असू दे, प्रत्येकाच्या हृदयात पांडुरंगाचे, प्रत्येक माणूस पांडुरंग या, पण लकावून असं नाही होत पांडुरंग. अरे आधी भगवंताच्या वाटेवर आपल्याला चालावं लागतं, पुण्य मिळवावं लागतं, आणि मग आपल्यामध्ये देवत्व निर्माण होतं, आणि मग माणूस देव होतो. आलं लक्षात? हा म्हण की माझ्या पाया पडा मला देव माना, आणि तू म्हणतो या काय बोलल्या सवरील्या रंगा रस नवी डोंगा. अरे बाळा तूच लय मोठा डोंगी या. डोंगी आणि मग काय? काय बोलताय? गाना तुझं काय असेल नसेल ती बरं का. हा. अहो ना कसं आहे, ह्याच्या आगाना पिछ्या ह्यो आपला मोकळा संड्या, म्हणून ह्याला असले काहीतरी उद्योग सुचतात. करू द्या काम आपल्याला, आणि वारीच करायची ना गाना, तर म्हातारपणी करू ना. हात पाय गळलं परत करूच की, नाहीतर तिथं सगळे म्हातारीच जातात. का मग तुला काय माहित तू म्हातारा होणार आहे? हा? इथनं उठला आणि पुढे जाऊन धडकून मिळाला तर ए काळ्याची बिछ्या नाही बोल की. बरोबरच बोललाय त्यो. तुला काय माहिती रे, तू 70 वर्ष जगणार आहे का 80 वर्ष जगणार आहे ती? राहिली ना वारी मग तुझी. कशाला आत्मा? कशाला तुम्ही सगळ्याला मारताय रे लगा? त्याला मारताय, मला मारताय नाहीतर काय? लगा. तुमचं काय चाललंय रे दोघाचं? ना मला एक सांगा, मागच्या वर्षी तुम्ही काय म्हणला होता गाणं आपण पुढच्या वर्षी जाऊ म्हणून? हो म्हणलो होतो जाऊ की पुढच्या वर्षी. पण अरे पुढच्या वर्षी म्हणजे किती? आता अशी म्हणत 20 वर्ष गेली की. आणि पक्का तुला काय माहित, तू पुढच्या वर्षीपर्यंत जागणार. मी तीच सांगतोय तुला. ही वर्षी काय मारणार करून घे ना. ठेव का चालू करायचं ना, आज करायचं, आतापासून करायचं. ह्याच वारीला जायचं, ह्याच वर्षी वारीला जायचं. माझं तर मत आहे, माझ्या मागे एकही आप नाही, रानातलं बी आहे, गावचं बी धुणं धुयाचं या. ऐकाला का? आणि महत्वाचं तुम्हाला सांग का, माझ्या बायकोला कसंच करमत नाही. मी जर घरी नसलो नाही बायको तुम्ही प्रत्येकाला अहो काम असते ते धुणं म्हणजे. मला वाटलं आमची बी एक बादली लंका नव्हती ना, ती द्यायचं होतं ना. दे की आणून धुतो ना, धुतो. नाही करा तुम्ही गावाची धुनी धुवा, बायकांच्या तिथंच येड घाला. अहो काय माहितीये का, बायको पोरं नाही सगळं मायाजाळ आहे, काय नसतं याच्यामध्ये. अहो ह्याला नाही म्हणून मायाजाळ म्हणते. ह्याला कुठे येतो बायका? नाही आम्ही जरी केली ना बायको पोरं तर एवढं गुंतून पडणार ना तुमच्यासारखं. बरं, आलं लक्षात? ए बरोबर चेअरमन, चला राव. तुम्ही असाच वाद घालत बसा. मला बाबा डेअरी काम आहे, मला काय जमायचं नाही, पुढल्या वर्षी जाऊ आपण. नक्की जाऊ. चेअरमन बरं मी पुढल्या वर्षी आम्ही डायरेक्ट येतो. गाना चेअरमनची डेअरी चालू आहे, मला दूध घालायचंय, जर्शनला खायला टाकतोय. तुला काय काम नसेल तर ये 50 रुपये शेण काढायला हजरीवर. जाऊ का? गाना मी काय करतो, माझ्या अंतकरणात वाटतंय वारीला जावं. बघू, मी घरी जातो, बायकोला विचारतो, ठरवतो. हा जाऊ का? बरं का गाणं, मी आलो असतो वारीला, पण काय विषय झाला माहिती का, माझ्या लय पैशाचं कर्ज झाले, आणि काम केल्याशिवाय मला पर्याय नाही. देणं करी लय नाही दिलं, मला सांग की किती दिवस लागतात? 8-15 दिवस जातील तिकडे. बरं ऐक की आमल्या, तू जवळजवळ आता 20 ते 22 वर्ष झालं काम करतो या, तुझ्याला कर्ज फिटलंय का? मग असं 15 आणि 3 आठवड्यात तुझं काय असं कर्ज फेडणार आहे तू अजून? नाही लागा गाणं, नाही मला जुळणार. माझ्या लय कर्ज आहे, 50,000 रुपये कर्ज यार. आज काय म्हणतोय का? जा बाबा, नको तू सांगू काय होतंय माहितीये का. आलो असतो पण मी. नाही नकोच तू येऊच नको. ह्यांचं कसं झालंय माहितीये का प्रीतम, मनी नाही भाव आणि द्यावा मला पाव. कसं काय करायचं गाना? सगळीच नाही म्हणते ती. दोघं जायचं का आपण? दोघच? अरे दोघं जायचंच, पण ह्या बाकीच्यांना बी घेऊन जायचं. येडाबिडा काय तू? ऐकत्याल? अरे 100% ऐकत्याल. ह्या लोकांना अजून काय झालंय माहितीये का, प्रपंचात ह्यांचा मोह निघाना. पण जायचं ना आपण ह्यांना घेऊन. ह्याचं कारण काय माहितीये का, आपण तर जायचं पण 4 जणांना घेऊन जायचं का, ते ह्यांना नेलेलं पुण्य आपल्याला मिळेल ना. हा
तू काळजी करू नको, तयारी लाग. तू म्हणतो तसंच करू. आजच्या दिवसात ही सगळी तयारी करू, उद्या सकाळी ह्यांना काढायला न्यायचं म्हणजे न्यायचंच ह्यांना. टेन्शन घेऊ नको अजिबात. हा चल मी तयारी लागतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शंभो शंभो शिवशंकरा शिवा पार्वती हर 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 महादेव. ओम नमः शिवाय. शंभो शिवशंकरा हर हर महादेव. बालका बालका अरे ये बालका. अरे कोण रे? चेष्टा करते काय कोण माझी? हा अरे कोण चेष्टा करणार आहे तुझी? अरे बघ मी बोलतोय तुझ्याशी. अरे कोण आहे रे? अरे इकडे तिकडे काय बघतोयस? मी स्वतः ईश्वर बोलतोय तुझ्याशी. देव. देव देवा देवा धन्य झालो मी देवा. बालका देवा मला बालक काय म्हणू नका, पोरगा म्हणा, गडी म्हणा, पण बालका म्हणू नका. मी एखाद्या पोरी सगळं लग्न करून तिचा मालक होण्याचं स्वप्न बघतोय आणि तुम्ही खुशाल मला बालका म्हणताय. हो मला कळत्या तुझ्या भावना. अरे मला पण तुला मालकच बनवायचंय, पण तुझे हे बालकासारखे विचार तुला मालक बनवून देईनात. देवा देवा अक्षी तुम्ही मला पावला बघा देवा. अरे अजून तर काहीच पावलो नाही. अजून सांगतो ते ऐक. जर तुला मालक बनायचं असेल तर स्वतःचं काम बाजूला ठेव आणि पंढरपूरच्या वारीला जा. तिथे पंढरपूरच्या वारीला? हा, कारण तिथे तुझी रुक्मिणी तुझी वाट बघते. आणि हो ऐक, एकटा जाऊ नकोस वारीला. जातानी एखाद्या मित्राला बरोबर घेऊन जा. अरे एकालाच काय, आले तर दोघा तिघाला पण बरोबर घेऊन जा. हा देवा हिथंच बसून मी माळ जपतो. माळ घरी बसून जपतोस? अरे माळ जपू राम राम करत बसण्यापेक्षा रामाचं काम कर. ह्यातच मोठा परमार्थ आहे. येतो मी. देवा देवा तुमचे लय उपकार होतील बघा देवा. जातो मी वारीला, जातो मी देवा. चेअरमन अहो तेवढी उचल द्या की राव. मी सारखं सारखं मागतोय राव तुम्हाला. तुम्ही मला दूध बी चांगलं घालतोय तरी उचल देत नाही. बरं आता तू काय कर माहितीये का? हा. हा हे बघ, ही 7,000 रुपये आहेत. हे घे. आयला कस काय काय असू दे. दिवस कुठं उगावला कडे आज? दिवस पूर्वेकडनंच उगावलाय. एका मिनिटातच दिले तुम्ही. आता तुझा पगार आहे लागायच्यातच म्हणल्यावर जाऊ दे, असू दे. काय बोल? काय करताय चेअरमन तुम्ही? नाही काय चाललंय, पकाला पगार दिला. पगार दिला का? आपल्याला जायचं या कुठं? वारीला. आता सकाळी गाण्याला सांगितलं गेला का वारीला नाही जमायचं. मला इथलंय. काय म्हणायचंय चेअरमन, ह्या गणाने ना अख्ख्या गावाला घनघन लावली या. वारीला चला वारीला चला. आता हे बिचारा कसं तरी गॅरेजवर काम करून 2 रुपये कमवतोय, पोट भरतोय. आता ह्याला बी नादावलं या. बघा तू ग बस. चेअरमन तुम्ही कपडे बिपडे घाला, पिशवी भरा, वारीला चला माझ्या. अल्ला का वारीला चला म्हणजे अरे ही लय उद्योग आहे, माग डिरी आहे, पगार आवा करायचा. विषय ह्याच्यातच चाललंय. दूध डेअरी वारीला चला. हा ए बाबा मला काय जमायचं नाही, तू आपलं तुझं काम बघ. अहो, पुण्याचं काम करा. हा असं काय म्हणताय तुम्ही? तुम्ही पहिल्यांदा वारीला चला माझं ग, आणि तुम्ही वारीला आला का नाही माझं लग्न जुळतं या. अरे वारीचा लग्नाचा संबंध काय काय पोरग. ह्या गणाने काय जादूची छडी फिरवली ह्याच्या तोंडावरनं की डायरेक्ट वारीला आणि पाप पुण्याचीच भाषा करायला लागली. वारीचा लग्नाचा काय संबंध आहे? मी आल्यावर तुझं लग्न कसं होईल? लय मोठा संबंध आहे. तुम्ही कपडे तुम्हाला यायचं का नाही माझ्यासोबत? म्हणजे मी जर वारीला आलो तर तुझं लग्न होईल? आणि मग जावा की चेअरमन जावा की. माझ्या पका अहो तुम्ही बिंदास जावा, मी तुमची मागे डिरी सांभाळतो. अहो कसं असतं चेअरमन माहिती आहे का, एखादा माणूस जर पुढं चांगलं काम करणार असेल तर त्याला पाठीमागून आधार देणार कोणीतरी पाहिजे. तुम लढो, हम तुम्हारे पीछे
तुम्ही जर जाके टाळ वाजू आम्ही बी टाळ वाजवतोय. जावा जावा. फक्त इथं फॅट डिग्री घेऊन तुला जमल? त्याला काय लागतंय, तेवढंच करायचंय. आणि फक्त किती दूध कोणाचं आलं आणि किती कोणाचं गेलं तेवढं टिपून ठेवतो, झालं काम. नीटनेटकं करशील का? एक नंबर करणार तुम्ही चेअरमन. जावा. हा बरं अमोल चल, मी येऊन जर तुझं लग्न होत असलं ना, चल तुझ्यासाठी वारीला येतो. आणि चेअरमन हे बघा, सगळ्यांनीच वारीला जाऊन बी जमत नाही, कोणीतरी मागचा परपंच करायला बी थांबावं लागतं. म्हणून मी मागं थांबतो. अगदी तुमची डिरी शेती सगळं 15 दिवस बघतो. मला काय त्याचं वेगळं द्यायचं असेल तर देऊ शकता तुम्ही, पण मी बघतो. देतो काय काळजी करू नको. निश्चिंत राहा. चालतंय ठीक आहे. चालते चला. आईला वारी चला. होय, सकाळपासून आला आणि एवढं तोडलंय वे. सकाळपासून आलाय, वज एक टाकून आलोय गुरापाशी. आणि कुठं होती तू? घरी नव्हती? घरीच होते की. घरी होती. आता मी बघून आलो की घरी तरी होती का? आणि साडी मॅचिंग, ब्लाउज मॅचिंग, आणि हॉटेलला आली बिली लावून काय पिकनिकला आली वय ग? पिकनिकला आली वय माझी? मग सरपंचाची बायको मी, काय कोणाच्या आयरा गैराची बायको वय तवा? मग सरपंचाची असली म्हणून काय झालं? 4 आया बाया बघतात सारख्या, काय राहते म्हणतात नुसती का बळ्यावानी सरपंचाची बायको. 4 आया बाया बघतात का? कोण बघतं? चांगलं मला माहित आहे. झगामगान मला बघा. तर काय तर, अगं 2 डोळे जरी माझं गावा वाचलं का नाही, तर 3रा डोळा तुझ्या वाचतो. आणि जर हे 3रा डोळा जर बाजीनानाने उघडला, भस्म होशील, भस्म जाग्याव. माझं नाव आहे बाजीनाना. उड्या कशा मी हाणतो? टना टना. हा, उड्या नका हाणू, किती छान आहे माहितीये. तोडा ती. तुडतू यात. हे ग प्रिया, ऐक की, बोला की. एक इथं व्हायचं, बसतो 2 मिनिट. काम पडलंय काय तुमचं बसायचं? सकाळ झाला आला, एकच पिंडी काढली. इकडे ये. इथं बस. अहो, ही बांधायचं पडलंय. अगं बांधू, बस. काम आहे तुझ्याकडे महत्वाचं. काय झालंय माहितीये का? आपला गण आहे का नाही? हा. गणा मला सकाळी म्हणत होता, काय? बाजीनाना तुम्ही गावाची लई सेवा केली, हा. रानातली बी कामं करताय, सगळी कामं करताय. म्हणला 15-20 दिवस काढून म्हणला वारीला चला की. 15-20 दिवस? हो. पण मला करमतच नाही. अहो, तुम्ही गेला नका ना जाऊ. आता काय झालं ग तुला करमायला? अहो, 15 दिवस तुम्हाला तर माहिती, तुम्ही नसल्या मला झोप सुद्धा येत नाही बघा. झोप येत नाही? चोरा चिलटा किती सुटल्या तुम्हाला माहिती आहे ना. अहो, माहिती की, खिट्टी कडी व्यवस्थित लावून झोपायचं, निद्रास पडायचं. म्हणजे येऊस तर मारू द्या बायकोला तुमच्या. अरे कोण मारतय? शेजारी पाजारी नाही ते वेळ की वरडायचं कोण आलं तर. अहो, पण नका की जाऊ, तुम्ही नसल्या मला नाही करमत. अहो, आता काय करमून घ्यायचं. अहो, रानातली बी कामं पडल्यात. हे कडवाळ इकलंय तुम्ही, लोकांनी नेलं नाही तोडून, आता नांगरायचं, भैमुग लावायचंय बघा. आणि तुम्ही मध्येच काढलंय वारीचं खुळी. आता काय करा, ही मागच लागली ती. त्या गाणं भाऊजीचं काय आहे तवा? आणि मी जरी वारीत असलो तरी तुझ्या हृदयात या ग. मग काय हृदय उशाला घेऊन झोपता का काय? मग आता काय करते? एवढं थोडं दिवस काढाय काय झालं ग तुला? नका की जाऊ तुम्ही. काय आता तू तर चाललंय राजा राणीच. लका 100 वर्ष आयुष्य आहे गाड्या का? आताच का तुझाच विषय चालला होता. होय का? भाग्य आमचं, तुम्ही आमचा विषय काढला म्हणल्या. हिला काय म्हणलं मी? म्हणलं गाणा म्हणतो या वारीला चला. हा हा हा. ती सांगत तू हिला. हा मग मग काय म्हणताय वहिनी? लावा की बाजनाला वारीला. नाही बाय भाऊजी, घरची किती कामं पडल्यात तुम्हाला माहितीये ना. इक कडवाळ पडलंय बघा, नांगरायचं या, भैमुग टोबायचा आहे. बरोबर आहे. हो का वहिनी? बाजनाला जाईल वारीला, भगवंत येईल तुमच्या दाराला. म्हणजे काय केलं माहिती का? देव स्वतःहून काम करायला इथं. टेन्शन घेऊ नका तुम्ही अजिबात. नाही बाय भाऊजी, तुमचं कोण नाही. आमचं घरचं गाडं किती मोठं आहे माहिती ना, गाव गाडं बघावं लागतंय आम्हाला. तुमचं कोण आहे बघा तसं, कुठं बी हिंडला तरी तुम्ही. अहो तसं नसतं वहिनी, प्रत्येकालाच असतं प्रपंच पाठीमाग. मला एक सांगा, तुम्ही वर्षात 365 दिवस असतात, त्यातलं 340 दिवस तुमच्या प्रपंचासाठी खर्च केले. आणि राहिलेले 25 दिवस जर देवाच्या कामाला दिले तर देव मोठं भांडवल करेल की त्याचं. हा होय का? मग काय करू, जाऊ का? आणि दुकान कोण बघायचं तुम्ही गेल्यावर? अगं दुकान ही काय नाही, हो काय असतं माहितीये का प्रिया? देवाला मी जरी गेलो ना
अर्ध पुण्य तुला बी लागतं आहे की नाही का ना? अर्ध पुण्य हो मग ही गेलं मला अर्ध पुण्य लागणार मग मीच येते की तुमच्या बरं मी गेलं माझं बी अर्ध पुण्य ह्यांना लागन की हो लागणार की मग येते मी तुमच्या बरं हा चला मग भारीच झालं की राव नाना राहून द्या तुम्ही घरचं बघा वहिनीला जातो घेऊन वारीला मस्त मध्ये मोठा आला शेणा तू बी आणि तू बी म्हणजे तरणी ताटी बायको लावू कुणा बरं बी कुणा बरोबर म्हणजे अहो आमच्या बहिणीसारखी वहिनी म्हणजे हो की तुमचा नाही रे विषय अरे वारीत काही एका घरचं माणूस आहे का रे? हा कोण हौशे नवशे गौशे कसली बी माणसं येते ती बर पुन्हा भरवसाठी होतो अहो तसं नाही आम्ही आहे की आम्ही घेऊ की काळजी हा आणि एवढं तुम्हाला वाटतंय ना दोघं बी चला की अहो लक्ष्मीनारायणाचं वारी केली ना काय तुम्हाला सांगायचं इतकं पुण्य मिळेल ना इतकं पुण्य मिळेल ना लय पुण्य मिळेल राव होईल का गाना मग असं करू ऐक प्रिया कुणाला तरी ही कामाला बी गुराला खायला टाकायला एक जण लावू आपण आणि जाऊ दोघं बी आपण लक्ष्मीनारायणाचा जोडा आणि येऊ पुण्य कमवून हा. जाऊ चालतंय की जाऊ की भाऊजी वा 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 आता कसं नाही लिपे जायला म्हणजे मी एकाला न्यायला आलतो एकाला दोघं झाली आणि आपण सगळ्याला मिळून आहे ना मस्त वारी करू अहो काय आणि राहिलं भिजवायचा विषय आहे ना आपण जर पुढे वारीला गेलो ना बता बता पाऊस माग पडतो या टेन्शनच नाही काय मग तर परमेश्वराचा आभारच मानेन मी ही बी होईल वारी बी होईल आणि जाऊ प्रिया उरका लवकर मग खायला 2-3 दिवसाचा काढा आणून टाका आणि चला बॅग हा हो बर तुम्ही येऊ का मग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ए जाऊ मग ही वजी घेऊ आणि जाऊ डायरेक्ट वारीला हा ज्याची होती त्यालीच नेली मी लावली माया वाया गेली अरे कुणी नेलं काय माझी बायको नेली कुणी तुझ्या बापाने आता तू असा सकाळ उठल्यापासून दारू प्यायचा मानल्यावर नेणारच की बाप हा झालं बरं का तू काय करतोय तो बुडात बसून अरे काय दोड ओढाकतोय भाजी करावं म्हणलं आता जावं एखादी कुठे दोडक हे काय बघतोय ह्याच्यात अरे दोडक्याच येलय वय अरे मूर्खा ही यलतार आहे की हे दिसना वय तुला ही काय दोडक्याच येलय वय काय आहे यलतार का दोडक्याच येलय वय मला बाजूला म्हणलं जा तिकडे हाय घेऊन ये म्हणून आलो इकडे न्यायला जाऊ दे ह्याचा आंबा तरी लिहितो काढून अरे ना ही आंब्याच झाडे ना चिकूच झाडे अरे ही चिंच झाड आहे चिंचच अरे मग गडबड तुला काय आपण सांगतोय चिंचेचं झाड आहे तुम्हाला म्हणतोय आंब्याचं झाड आहे मग काय बसलो तुला ते मी म्हणतोय याल तर दोडक्या नाही सापडत मला म्हणतोय तू दोडक्याचं झाड आहे तुझं पाय कुठे काय करतो तुझ्या पायात दर्शन घेतो आमची चूक झाली तुला काय सांगितलं ती बरं ऐक महत्वाचा विषय काय माहिती का तू एक तसं ताप करून घेऊ नको हा बघ बायको सोडून गेली घरी जाऊ दे गेल्यात ना सोडून जाऊ दे उलट चांगलं झालं बायको सोडून गेल्यामुळे तुला एक सुवर्ण संधी मिळाली का दुसरी बायको दे तू काय करू मला एक काम कर तू आता तोंड बंद ठेव बाबा चांगल्याला बायको मिळाना तुला मिळली हा ही संभळ हा चांगली बायको नाही पण बायकोपेक्षा जास्त तुला कसा आनंद होईल ही संधी मी तुला उपलब्ध करून देतो या चांगली गोष्ट आता तुला सांग तुला आता खायला काय नसेल देवळात बिरले ठेवायचे पण झाले बरोबर ह्यापेक्षा तुला रोज चांगलं चांगलं खायला नाश्ता मिळेल जेवण मिळेल केळं मिळत्याल काय पाहिजे ते मिळणार दवाखाना मिळणार तू का दवाखाना टाकतोय का काय मग नाही दवाखाना मी काय टाकणार नाही तू काय कर माहितीये का माझ्या बरं ना वारीला चल पांडुरंगाच्या आणि मग बघ तिथं किती मजा येते ती पांडुरंगाच्या वारीला हा जेवायतील टाइम भेटल ना का हा पण माझा एक संशय आता काय संशय बोल बाबा काय संशय मी लय पाप गेला देव मला बाप नसतो करत मी लय खाता पिता माणूस माझं तुला सांग पापाचा गाडा भरलेला अरे 3 राजन गाडा भरला असू दे तुझे 3 रांज भरल्यात ना अरे वाल्याची 7 रांज पापाने भरली होती तरी तो वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्यांनी रामायण लिहिलं
माझे 3 भरले त्याची 7 भरली होती का? हा. आणि ध्यानात ठेव, अरे देव आपली आय आहे या. आणि आय कधी आपल्या लेकरावर कोपत नाही. तू जसा आहे ना तसा देव तुला स्वीकार करणार. काय असं चला माझे चपल हा. जेवणाचं मागतोय ऐक, आता तू माझ्या बरं चल. बाकीच्या काय आहेत ना, कपडे बिपडे जरा धुवून बिवून टाकू आणि उद्या सकाळी निघायचंय. काय आता दारू बिरू प्यायची ना अजिबात. बस 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 हा, जेवण ही कर, आपल्याला तयारीला लागू. चल. आपल्याला काय गुजरातला जायचंय का रे? अरे गुजरातला नाही रे, पंढरपूरला. पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला. माझ्या इथं आला. आईला प्रीतम लय खुश आहे बघ मी आज. आता काय झालं माहिती का बघ, सगळी यायला तयार झाली. आता चेअरमन यायला तयार झालं, अमोल यायला तयार झाला. अरे राहिला सायला ह्यो आपला ह्यो किसन्या तो सुद्धा म्हणला मी येतो म्हणून. अरे जे दारुड्याला जे कळतं ना हे चांगल्याला कळा ना, ह्यांना इतका वेळ गेला. तो एका झटक्यात येतो म्हणला. हा अरे पण पक्या नाव घेऊ नको त्या पक्याचं, एकदम मूर्ख माणूस. हा त्याला नाही घ्यायचा वय. अरे त्याला म्हणजे काय आता अरे ही बाकीची तू म्हणली ह्यो लाका जीवा भावाचा माझा दोस्त लाका, ह्याला इतक्या विनंत्या करावं लागतात वय. बरं एक काम कर, तू राहू दे, मी जातो पाक्याकडे. अरे नको लाका जाऊ, त्यावेळेला तुला माहित नाही सगळं पुढचंच बोलते. अरे नको कसं का ना, सगळी जोडीदार आहेत आपली. तो तेव्हा नाही म्हणलं तर हो म्हणल, घेऊ तू त्याला, मी नको काळजी करतो. मी तुला जायचंय ना तू जा आणि बघ काय म्हणतोय ती. अरे आला तर मला आनंदच आहे की उलट. अरे पक्या असलं आणि कसं माहितीये का मजा असते अरे वारीला. अरे जोडीदार आहे आपला, सगळ्याला घेऊन जायचं का ना. अरे बरोबर आहे पण हे नको टेन्शन घेऊ, तुझ्या तू बघ. हा मी आला तर तयार चांगल्या आनंदाचीच गोष्ट आहे आपल्या. चला चला चला, आज लय आनंद झालाय मला. पकाच्या गोठ्यामंदी जर शारवंत करती, दिवसभर रवंत करुनी सांच्याला दूध देती. पकाच्या गोठ्यामध्ये मायेची ऊब आहे. मग प्रीतम गडला बसचीन, कसं आहे गाणं? पक्का काय तुझा मधुर आवाज, कान माझं तृप्त झालं. मी तिकडून येत होतो. अरे मी स्वतः असं लेखणीतनं माझ्या उतरलंय ते, मीच त्याचा निर्माता आहे. मानलं पक्का तुला, मानलं. पण आहे ना, पण थोडासा बदल पाहिजे होता. कसा? ही तुझा जो मंजूळ आवाज आहे ना, ह्याच्यातनं जर भक्तिगीत अभंग हे जर तू त्या आवाजात मांडला, काय लाका सोन्यावनं पिवळं. हा ना. मग मी इथं बसून दररोज सकाळ संध्याकाळ भक्तिगीत अभंग गीतच म्हणत असतो. कसं येणं केलं? कसं आहे माहिती का, आलतो तुझ्याकडे. आता पक्का शेट मानल्यावर कसं झालं, हातपाय चोपायला चालते. हा मी तुझं रोज पाय चोपणार, रोज रोज असं पाय चोपणार. बर, पण तू आमच्या संग वारीला यायचं. कॅन्सल. अरे अरे चुपतो ना लागा. अरे नको बाबा चुप पाय. अरे येऊ नको म्हणलं तर लगेचच कुठल्या गाडीत बसू असलं काम आहे तुझं? काय रे पाय चुपतो काय चुपतो? अरे माझ्या जरशा ही तर मला असं अभंग म्हणत बसावं लागतंय, त्यांना गाणं म्हणावं लागतं, तेव्हा कुठं तरी त्या रवंत करतात आणि पावशेर पावशेर ज्यादा दूध देतात. मला सांग, ह्या पावशेर दुधान तू करणार काय? अरे तुझ्या ह्या सुंदर वाणीनी जर भजन अभंग म्हणली त्या ह्याच्यात वारीत, तर किती लोक ऐकतील? ह्या जरशांचं काय? जावा की, तुम्ही जाताच आहे ना सगळी. आणि तुला सांगतो प्रीतम, सगळ्यांनीच वारीला जावं असं काही नाही. इथं राहून सुद्धा देवाची प्रार्थना करू शकतो आपण. हा प्रकाश आधीच जबाबदार व्यक्ती आणि त्याच्यावर आता अजून जास्त जबाबदारी पडली. कसली? विचार कशी कशी? मला आता माझ्या गोट्याची जबाबदारी, माझ्या परपंचाची जबाबदारी आणि चेअरमनच्या डेअरीची सुद्धा जबाबदारी माझ्यावर आहे. चेअरमनने तुझ्याकडे दिली? मग प्रकाश शेठ म्हणत्यात उगाच नाही. तुला काय कळलं का? काय रे? चेअरमन डेअरीचा चेअरमन असून तो वारीला येतोय आणि तुला वारीला येता येईना का? अरे कोणीतरी मागे बी राहावं लागतंय र त्याच्यासाठी. आणि त्याचं मला चेअरमन वेगळं पैसे देणार आहे. बघ आता माझ्या जरशाचा गोट्याची जबाबदारी, चेअरमनच्या डेअरीची जबाबदारी, त्याचं पैसे, परपंच. आणि ह्या 15 दिवसातच मला चांगली संधी उत्पन्न कमवायची. हा प्रपंच मला खुणावतोय की प्रकाश जाऊ नको, हा गोटान हा प्रपंचच तुझी पंढरी. कवर ती प्रपंच करत बसायचा पका. काय दिलं तुला त्या प्रपंचानी? काय दिलं? अरे आता बघ तू 15 दिवसांनी माघारी ये, कसा प्रकाश तुला दिसतोय टवटवीत बघ. बघितलं मागच्या वेळेला तुझ्या प्रपंचाची गंमत. अरे त्या वहिनीने अशी गुच्ची मारलेली नाकाव, गोळाना फुटला होता. एवढा कापूस नाकात कोंबला तवा ती रगात थांबलं. ए तू बाजी नानाचं सांगत असशील ती. अरे गुच्ची काय देते लंका वहिनी तुझी? मी अशी गुच्ची देत असतो आणि तिची मी गोच्ची करत असतो, माहित आहे का?
तू उठ निघ चालतो जा. अरे पाय दाबून देतो की तुझं. पाय दाबून देतो नको माझं बघतो मी इथलंच काम आलाय मला शिकवायला. अरे चल वारीला का जा म्हणलं ना तुला निघ. अजून एकदा विचार कर. ये निघा विचार करणारी. अरे इथं कसा प्रकाश मस्त करतोय आता. चेअरमन तुमच्या डेअरीचा नाव ह्यो पक्का चेअरमन झाला तर आता नाव फिरून ठेवा प्रकाश शेठ म्हणतात मला. निघालो घेऊन विठ्ठलाची पालखी आपली हितच पंढरी आणि हितच काशी. झोप आपलं. झोप झोप झोप. नको पाय दाबू बाबा. अगं असू द्या गाई तुला बी कणकणी आली या. आली कणकणी. ताप आहे अंगात. ताप नाही हवी निघला अजून. नाही निवला. बरं आई मी काय म्हणतोय काय म्हणतो. मला पांडुरंगाच्या वारीला जायचंय. आता पांडुरंगाच्या वारीला म्हणतोय जायचं पण ती बी गेल्यात वारीला. मला बरं नाही तू बी म्हणतो वारीला जायचंय कसं असं. हां आई अगं सगळ्याला मीच तयार केलंय. माझ्यामुळं जवळजवळ गावातली ना 10-12 जण निघाले तर. निघू दे पण तू जाऊ नको. सगळ्यांनी जाऊन घरी कोण या मलाही बरं नाही. अजिबात जाऊ नको. बरोबर ते प्रश्न कारसारखा विचारतोयस तू. मलाही बरं नाही. तसं नाही आई तुला माहिती आहे का मला पांडुरंगाची लय आठवण होती बघ. मी मागच्या वर्षी बी देवाला म्हणलं होतं की पुढच्या वर्षी देवा मी नक्की येईल आणि दरवर्षी देव मुद्दा म्हणून माझ्या अडचणी टाकतो. तसं अडचणीत नाही टाकत. देवाला माहिती आहे की ते वडिलांना कोण लावतो. तू घरीचं काम करतो म्हणून ती जात्यात. तुला त्यातलं निम्म शर्यत तुलाच असतंय की. बरं आई एवढ्याभर मला जाऊ दे घ्या. नको म्हणती तरी जाऊ जाऊ द्या मला खरंच कारण म्हणा जागा माझं मनच लागा नाहीत. सगळी वारेल जातात. बरं म्हणतोय तर जाऊ काय करायचं. असं झालं तुझा म्हणली तरी माझा पाय निघणार नाही. अरे माझी खरी रुक्मिणी तूच आहे आणि तू अशी आजारी खुकती एवढा ताप आला आणि तुला इथं सोडून मी जाईल होई. जा की तू जातोय मी. आई जा चल की तू बी माझ्या बरोबर. मी बी मग काय आणि मी तर असं आजारी मी तर कशी यायची. अगं आजारी जरी असली ना एकदा तुझं पंढरपूरच्या वाटत लागली ना अरे हमकाच गुण तुला पडन बघ. तू ठणठणीत होशील. होय काय हो अरे लई ताकद आहे माझ्या पांडुरंगाच्या. तुला बी देवाचं वारी घडायचे नाही थोडं माझ्या ह्याने मी जर नाही चांगली झाली तिथे. अगं उलट मला वारी घडल कारण तुला माहितीये का भक्त पुंडलिकाला ना जेव्हा आईबापाची सेवा केली ना तेव्हा त्याला स्वतः पांडुरंग भेटायला आला. आता बापू तर पहिलेच वारीला गेल्यात आणि त्यात तू बी दोघांची लई सेवा करील मी. बरं तसा म्हणतोयस का. चल काय होईल ते होईल. चल पांडुरंगाच्या रस्त्याने चल. होय ना येते मी बी. चालते बॅग भर आपली निघू आपण. हा गावातल्या बऱ्याच जणांना मी तयार केले. होय म्हणतो. हो आता एकच ध्यास पाऊले चालती पंढरीची वाट. बरं तुझ्या मग आहे तुझी इच्छा तर तुझ्या ह्याने मला बी इच्छा घडेल. आहे. मला असं वाटतंय कधी जातोय आणि पांडुरंगाच्या पाया डोकं ठेवतो ना असं वाईट वाटून नको. उरक लवकर. चालतं येऊ का मग मी. बरं सांगतो हा उठ आता लवकर हात धुवून सोड. लगेच अगं हायला होय रे अमोल. अरे बाजीनाला फोन केलता का नाही. फोन केलता गाणाला का आता तू म्हणले बाजी नाना येतील की आता. किती उशीर झालाय का. हो का आलं बाजीनाना. आया अला का अयो साक्षात विठ्ठल रुक्मिणीनं जोडा दिसतोय बाबा. कसं काय दिसतंय. आया नादच केलाय बरं का नाना. हा आता वारी करायची म्हणल्यावर म्हणलं जाऊ एकदा काय होईल ती होईल. आता काय एकच नंबर बरं का. बरं चला चला चल अजून कोण येणार आहे. आयला अजून तू किसने येतोय ना. फोन केलता ना. अरे कोण आलाय. हो शपथ किसने. अरे काय अरे पिऊन आला होय तू. अरे ते आपलं जायचं ठरलेलं इजापूरला मी सकाळ उठलो होतो माहितीये का. पण अरे आपलं इजापूरला नाही आपलं पंढरपूरला जायचं ठरलं होतं. टाळ वाजवायचं नामस्मरण करायचं. तेच हे पंढरपूरला जायचं पण झालं का माहितीये का. पाठ उठलो मी जायचं म्हणून पण काय उठलं माझं बोटा पसलं डोक्याला केसापर्यंत थरथर कापा लागला कडवा. मग म्हणलं आता रात्री असा स्टॉक घेतला होता त्याला मुक्या लागल्या असताना म्हणून घेतली असताना
अरे बाबा ती काय साखरेची ढेप आहे का गुळाची ढेप आहे म्हणून त्याला मुंग्या लागणार आहेत. दारू त्याला काय लागत नसतं. अरे का ना, अरे हे असं पिऊन आपल्या संग आले ही आपली वारी होऊ द्यायचं नाही. अहो सगळं मान्य चेअरमन मला, पण आता काय करता अहो सुधरलो वारीत मी गेलं ना नीट उभा राहा केला का त्याला म्हणाव. बायकोच्या अंगावर येतंय का दोनदा झालं तीनदा. काय काय हे आपल्या घरातली माणसं आहे ती म्हणून अंगावर गेला तर काय बोला ना, तिथं गेल्या माणसं मारत्याल किसने नीट उभा राहा लक्षात. पहिले सारखी गेला का बाजाराच्या मनाला पाप या हाय बहिणी सारखीच. बरं चला हा वहिनी हा पुढं तुम्ही चला उचला बॅगा. चला चला. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. हजार कोण आहे कुठं बघितलं वाटतंय का पहिला अण्णा डायरेक्ट स्वर्गात वारीला. अण्णा अरे हे पक्याचं वडील अण्णा डायरेक्ट. अरे मी प्रकाशाच आहे, अण्णा नाही ते. पक्या मग तू येणार नव्हता ना. मी येणार नव्हतो. अरे वारीला जायचं म्हणलं तर प्रकाश नाही येणार असं कसं होईल. अरे आणि वा जिथं वा जिथं वा. गाणं, तिथं तिथं हा प्रकाश. अरे प्रकाश तुझ्या प्रकाशाने ना सगळी वारी दीपमय करून टाका आता. हा. चला चला चला. जय जय राम. नाही नाही जय जय नाही, आता एकच संदेश द्यायचा. हे जरी नाही कळलं दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा सरत शेवट बा काळ बांधून नेईल, सरत शेवट बा. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो कैसे पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो ऐसे पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो कैसे पिंगळा महाद्वारी. गेलं का जेवण सगळ्यांना. घ्या एक श्लोक म्हणा एक. चेअरमन म्हणा म्हणण्यापेक्षा तूच म्हण की कर की सुरुवात. मीच म्हणू. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजावन होते नाम घेता भूताचे. सहज करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जय यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ पंढलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. करा सुरुवात. त्याचा एक नंबर झाला बरं का. आणि बेसन बेसन भाकर कसं आहे. बाजरीची भाकरी म्हणजे माझी फेवरेट. खराडा एक नंबर झालाय बरं का चेअरमन. बेसन आणि रानात बसून जेवायची मजा. लकानो तुम्ही खायला आलाय का वारीला आलाय? गणा, चांगलं झालं ती चांगलं झालं. पंढरीच्या वाटेवर तुला सांगतो शिळ पाक सुद्धा गोड लागतंय. ताज खाल्ल्यावर ह्याला असं वाटतंय आता. मला हरण बघायचं. तुला हरण बघायचं तू आहे आता इथं कुठं हरण इथं. अला आपण एक काम करायचं कर पक्या. आपण काय करू माहितीये का, भजन म्हणू भजन. आणि आपलं ही भजन ऐकून आहे ना हरण आपल्या जवळ येत्याल. आपल्याला हरणाकडे जायची गरज नाही. एक काम करू माहितीये का, आपण देवपासून सुरुवात करू. देव आमचा लई भारी भजन म्हणतो. देव कर सुरुवात तुझ्यापासून. टाळ वाजतो खनखन या माऊलीच्या दिंडीला कोण कोण. टाळ वाजतो खनखन खन या माऊलीच्या दिंडीला कोण कोण. वा 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 मस्त बर का. बघितलं का भाचा किती माझा हुशार आहे. हा पक्या बरोबर असतो तो. आता कोण म्हणतंय आता आहे म्हणत म्हणा. मी म्हणू का? बर. सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला. कार्तिकी एकादशीला साधू संत होती गोळा,
साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला. सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. वा वा वा. छान छान छान. आता कोण म्हणताय? मी म्हणू का? हाय वा, तू म्हणणार म्हणले आता नातच कळा म्हण. माझ्या माग म्हणायचं बरं का पण. हा चला. हातामध्ये टाळ घ्या, खांद्यावरी विणा घ्या, नाचत हासत पंढरीला जाऊया, नाचत हासत पंढरीला जाऊया. पाऊस पडला चिखल झाला, नदीला आलाय लोंडा, नदीला आलाय लोंडा, नदीला आलाय लोंडा, न माझ्या हरीचा भिजला गोंडा. हातामध्ये टाळ घ्या, खांद्यावरी विणा घ्या, नाचत हासत पंढरीला जाऊया, नाचत हासत पंढरीला जाऊया. वा 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 वा. आता हसत नाचतच पंढरीला जायचं बरं का. हा. आता शब्द घेतलं बरं का. आता कोण म्हणतंय? प्रिया वहिनी घ्या घ्या. म्हणा की तुम्हीच. का आता तुला नाही येत? बरं, नाना घ्या तुम्ही. बर चला घे तुम्ही. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. नाना तुम्ही मस्त म्हणताय विठ्ठल माझा, पण विठ्ठलाने मी म्हणलं पाहिजे बाजनाना माझा आहे म्हणून. म्हणाल की विठ्ठल लय मोठा मनाचा आहे. आता आपल्या सर्वांचा लाडका सावळा विठ्ठल आपला अमोल एक गिल भजन घे अमोल. चंद्रभागेच्या तिरी, वा. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी, तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. वा 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 वा. मस्त मस्त नाद बरा. आता प्रीतम एक हा. चला. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर. आणि घरीला पंढरीचा चोर, घरीला पंढरीचा चोर. वा वा वा. आता घ्या चेअरमन. कधी लागेल रे वेड्या तुला गोळी भंगाची वा. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. वा. लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. बघून घे. वा, वा, वा. छान छान छान. आता कोण राहिले? अरे गाणं तो राहिला की. बर आता का मी जे भजन म्हणतोय का नाही, हा. माझ्यासाठी माझी आई समोर बसली, तीच माझी विठ्ठल आणि तीच माझी रुक्मिणी. तर आईसाठी जे गाणं म्हणतो मी आपलं. म्हणा. पाळणा हातांचा दीप नयनांचा, त्रास सोशियेला 9 महिन्यांचा. बाबा गायली सतुंगाई मजसाठी आई, मजसाठी आई. ऋण तुझे या जन्मीचे फिटणार नाही, ऋण तुझे या जन्मीचे फिटणार नाही. आईच्या मायेस उपमा कशाची, आई पुढे किंमत शून्य जगाची. याद देता ठाई ठाई रडू येते आई, रडू येते आई. ऋण तुझे या जन्मीचे
फिटणार नाही, ऋण तुझे या जन्मीचे फिटणार नाही. गप गप रडू नको. गप गप आईची आठवण झाली वाटतं. खरंच की अरे बाबा मला माझ्या बायकोची आठवण आली. आईचं म्हणजे तुला आईचं गाणं म्हणतो या बायकोच्या आठवण येते वैर. येडच आहे या. जाऊ दे मारू दे. देवाच्या वाटव चाललाय. 4 नाम मुखात चांगली की भजन म्हण भजन म्हण गाणं भजन म्हण. पण आताच भजन काय मस्त झालं. काय झालं ना? आमच्या प्रियाच्या सुद्धा डोळ्यातनं पाणी आलेलं का. अहो लय भावपूर्ण भजन आहे. मग किसन तू म्हणा ते. मी हा म्हणा. माझ्या माग मला म्हणतो हा म्हणतो की मग. खतरनाक म्हणणार कुणाला घेतलं असं म्हणणार. हा म्हणा 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 म्हणा. जय जय राम कृष्ण हरी बोल. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय. चला आता चला उशीर होतोय आपल्याला. चांगलं झालं. नाही नाही असू द्या काय का होईना बाजीना ना पण त्याच्या मुखातनं 4 हरीची नाम आली का आली की आली. ह्याला महत्व या. पण माझं एक शेवट सगळ्याला कळकळीची काय विनंती माहिती का. हो का ज्यांच्यामुळं आज ही वारी चालली या घराला घरपण आहे मंदिरात देव येतं परत देवळाला कळस येतं हे कुणामुळे येतं. छत्रपती शिवाजी वा 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 महाराजांमुळे. बरोबर बरोबर. मग ह्या छत्रपतींसाठी आपण एक गीत म्हणू. हा तर सुरुवात मी करतो. माझ्या मागे तुम्ही सगळी म्हणा. हा. अरे शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. या शुभ दिनाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. या शुभ दिनाला. अरे महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. अरे महाराष्ट्राच्या हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. असा शिवाजी धन्य शिवाजी बालपणी वादला. बालपणी वादला. लढविला स्वराज्याचा इतिहास घडविला. इतिहास घडविला. अरे जना जनाच्या मनामनात जना जनाच्या मनामनात आवाज ह्यो घुमला. आवाज ह्यो घुमला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा दारुड्यांची सुद्धा दारू उतरती महाराजांचं नाव घेतल्यावर. मग काटा आला काटा आला ना. आणि मग चला आता चला निघू आपण. हा चला रामकृष्ण हरी. चला लवकर चला. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. ए यार चला नका चला लवकर. गण बिन लाव की. बरं मी तर ही बघतो दिंडीची व्यवस्था कुठे ती बघतो. या लवकर उरकून. हा कुठं थांबली मुक्कामी ती बघतो. देवाला म्हणा आता बुद्धी दे मला. चला पुढं चला. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. गावचा सरपंच फुकटच्या बाटलीसाठी आवडतोय. ती म्हटलं हे एवढं मोठं टँकर फुकट आहे ती घ्या. किसनराव दारू बिरू प्यायची नाही बरं का. अरे हा जोडून माझ तुला सांगू का बा मला एवढं सुख मिळालं. आतापर्यंत जेवढं दारू पण सुख नाही मिळेल तेवढं ह्या सगळ्या आपल्या दिंडीतल्या माणसांसोबत चालून
एवढं सुख मिळालं ना मी तुला सांगा गणबाई एक तो जोपर्यंत आहे का नाही त्याला शिवणार सुद्धा नाही पुढची गॅरंटी नाही पण आता तर सांगतोय बरं का मी आणि सुटली तर सुटली अरे सुटली मग तिथं बी सुटलीच ते चला बोला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी अशी पंढरी 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 ग विठुरायाची नागरी नागरी गणा अरे कवा जर न सकाळपासून चलतोय भजन करतोय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी अजून जेवलो नाही जेवाय मिळालं नाही जेवायला अरे काय टाइम आहे का बघा जेवायचा जेवायचं मगाशी खाल्लंय की थोडं मग अरे पर संध्याकाळ झाली अरे सोळा बघ ही माणसं बघ अरे ही लोक सगळी आपलं घरदार सोडून प्रपंच सोडून सगळे आल्यात आणि जगातला एकमेव असा हा सोहळा आहे की जिथं न बोलावता लोक आल्यात कुणाला टपाल दिलं नाही कुणाला टेलिफोन नाही कुणाला पत्र नाही कुणाला पैसे देऊन आणले नाहीत ही स्वतःच्या मनाने स्वतःचा प्रपंच सगळं सोडून लोक इथं पांडुरंगाच्या भेटीसाठी आल्यात हो आणि एकच जय घोषया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची बर ऐका की पक्या आज आपला मुक्काम आहे का नाही तळ्यापाशी या आणि माग बघितला का जेजुरी गड हो बघितला खंडोबरायाचा काय मग जाताना काय करू आज संध्याकाळी जेवण झालं का नाही दर्शन करून जाऊ मल्हारीचं दर्शन चला पटकन आता मुक्काम परत लग्न झालं इथे यावं लागते त्याच्यामुळे आपलं दर्शन करून अशी पंढरी 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 ग विठुरायाची नागरी नागरी बाई प्रिया मी काय आता येत नाही मला लय कटाळा राग आहे नको बाई अयो अगं लय खोकला नाही येतो लय कणकणी आली अगं मला राहिले चला काय करू बाया नको अगं राहिले आजी आता बरं वाटतंय का बरं वाटतंय काय रे बाळा तो कुठं आलाय तू मी पंढरपूरचा आहे आणि राहतो कुठं पंढरपूरलाच किती रे गोड हात आहे तुझा हा आता कुठं वारीला निघालाय का हो होय मला बरंच वाटणं बाबा थकवा आल्यावानी झालंय पण गुडघे दुखतात ना हो गुडघं दुखते आता वाटेल ना बरं आता बरं वाटत होय बरं येतोयस का आमच्या बरं हो चला चल आय आय कुठं राहिला होता अहो माझं लय पाय दुखतं ना म्हणून माग थांबली गुडघं दुखत्यात म्हणून माघारी आलो बघाय सगळी पुढे गेली ती ती बारकं बाळ आलं त्याने तोंडावला हात लावला एवढं गोंडस पोर होतं कुठं गेलं निघून काय तोंडावला कुठलं पोरगं कोण होतं कोण होतं कोणाच ठोक आहे चला 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 कुठला आहे रे तू मी पंढरपूरचा आहे अरे आज 5वा 6वा दिवस आहे पाय दम काढा ना आणि तुझे आई वडील कुठे आहेत ते पण पंढरपूरला आहेत होय तुमचे पाय दुखत होते ना हो तुला कसं कळलं बाळा मला कळतं सगळं जन्मात वाट मला घावली हे आल्या जन्मात वाट मला घावली न पाहता ज्ञानोबा माऊली हे पाहता ज्ञानोबा माऊली संसार सोडून आला योग घडून संसार सोडून
चालू दिंडीत हे चालू दिंडीत पाऊली आणि चालू दिंडीत पाऊली चालू दिंडीत हे चालू दिंडीत आणि चालू दिंडीत पाऊली हे चालू दिंडीत पाऊली कारभारणीला नव्हतं भक्तीच यार आणि पैशा पाण्यासाठी ती बोलायची वाढ अव कारभारणीला नव्हतं भक्तीच यार आणि पैशा पाण्यासाठी ती बोलायची वाढ माहेरात तिचा झाला या लाड आणि देवा धर्माची तिला नव्हती वचाड घेतलं लाडी गोडीनं म्हणलं जाऊ जोडीनं घेतलं लाडी गोडीनं म्हणलं जाऊ जोडीनं तिला पंढरी हे तिला पंढरी अव तिला पंढरी दावली आणि तिला पंढरी दावलीवर का